हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये वीरांना सलामी पार्ट 1 पार्ट 2 असा थोडा अभ्यास केला होता। माझ्या मते पेज नंबर 23 दुसऱ्या साईडला दुसरा पॅरेग्राफपर्यंत आपण आलो होतो। लेखिकेचा प्रवास जेव्हा कारगिल द्रास अशा पद्धतीने चालू होता तेव्हा पुढे जात असताना तेव्हा काही प्रॉब्लेम झाले। तेव्हा आर्मी पोस्टमध्ये त्या एक रात्रीचा प्रवास जो असतो त्या रात्रीच्या प्रवासामध्ये आर्मी पोस्टमध्ये त्या राहिलेल्या आहेत आणि तिथे राहिल्यानंतर त्या सर्वांना 36 जणांचं जे स्वागत केलेलं आहे, त्यांचा पाहुणचार केलेला आहे, तो कशा पद्धतीनं होता आणि त्या पाहुणचारानंतर त्यांना वाटलेलं जे मनाला बसलेला धक्का जो आहे, म्हणजे आपण सर्वसामान्य माणसं राहत असताना आपली दैनंदिन जीवनाची जी पद्धत असते ती किती संकुचित असते किंवा आत्मकेंद्रीय असते। स्वतःपुरता आपण विचार कशा पद्धतीनं करतो आणि ती कितपत योग्य आहे। म्हणजे स्वतःचा विचार करत असताना दुसऱ्याचा सुद्धा विचार करता आला पाहिजे, दुसऱ्यांसाठीही जगता आलं पाहिजे। ही जी भावना आहे त्या सैनिकांच्या सानिध्यामध्ये, सैनिकांच्या त्या आर्मी पोस्टमध्ये राहिल्यानंतर याची जाणीव लेखिकांना झालेली आहे आणि त्यातूनच त्यांनी स्वयंमधून कोहम असा निनाद जो आहे तो त्यांच्या मनामध्ये उमटलेला आहे। म्हणजेच स्वतःसाठी जगत असतानाच इतरांसाठी सुद्धा जगण्याचा प्रयत्न करता आला पाहिजे, जगता आलं पाहिजे असं त्यांच्या मनाला कुठेतरी हा विचार स्पर्श करून गेलेला आहे। पुढे लेह आणि सौदाकोर हे आमच्यासाठी एक समीकरणच बनलं होतं। म्हणजे पुढचा जो प्रवास आहे त्याचं वर्णन करताना लेखिका सांगतायत, तिथूनच वेगवेगळ्या रेजिमेंटला जाण्याची परवानगी मिळत होती। 2007 साली नवीन कर्नल असतील ह्याचा अंदाज कर्नल झा यांनी दिला होताच। नवीन कर्नल आपल्याला समजून घेतील का, सहकार्य करतील का, अशा अनेक प्रकारचे प्रश्न लेखिकांच्या मनात निर्माण झालेले आहेत। कारण आर्मीमध्ये 3 वर्ष 4 वर्ष काहीतरी पिरियड असतो, त्यामध्ये एक ट्रान्सफर असते, बदली होत असते आणि आत्तापर्यंत ज्या त्या ठिकाणी जात होत्या त्या ठिकाणी कर्नल झा हे तिथे अरेंजमेंट पाहायचे, सगळं नियोजन असायचं आणि त्यांची एक ओळख झालेली होती। आणि आता मात्र तिथे त्यांच्या जागी दुसरे कुणीतरी कर्नल येणार होते याची कल्पना कर्नल झा यांनी दिली होती आणि ते आपल्याला समजून घेतील का, समजतील का, सहकार्य करतील का, अशी एक भावना लेखिकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण करून गेलेले आहे। आम्ही कर्नल साहेबांच्या केबिनपर्यंत पोहोचलो। तीच केबिन, तीच खुर्ची, तशीच वर्दी, माणूस बदलला पण तीच वृत्ती। कर्नल राणा, कर्नल झा यांनी आमच्याविषयी त्यांना आधीच सांगितलं होतं, त्यामुळे ते आमच्याशी अत्यंत आत्मीयतेने बोलत होते। समाजात होत जाणाऱ्या बदलांबद्दल थोडे व्यथित होते। ते म्हणाले, आमच्याकडे नवीन रुजू झालेला मुलगा ज्या समाजातून येतो तिथलं भावविश्व आणि इथलं वास्तव यात जमीन आसमानचा फरक आहे। टीव्हीमुळे समाजातला उथळपणा आणि मोबाईलमुळे घरची प्रत्येक गोष्ट त्याला कळते। या मुलांची मानसिकता सांभाळत त्यांना खऱ्या अर्थी सैनिक बनवणं हे फार जिकिरीचं होत चाललं आहे। मला फार आनंद होत आहे की तुम्ही सैनिकाला समजून घ्यायला इथे येत असता। तुम्ही नेहमी येत जा। आम्हाला सैनिक नावाचा माणूस कळू लागला होता। बघता बघता 2008 साल उजाडले, माझे वचन पूर्ण झाले होते। बघा, 2004 पासूनचा हा प्रवास लेखिकेचा आहे आणि आता 2008चा अनुभव त्या सांगता आहेत। 2004 पासूनचा आलेला जो अनुभव आहे त्यांनी अतिशय भावनिक पद्धतीनं व्यक्त केलेला आहे, लिहिलेला आहे आणि तिथं गेल्यानंतर त्यांना जो नवीन अनुभव आला, नवीन कर्नल होते पण त्यांचासुद्धा एक वेगळाच आदर त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे। त्या ठिकाणी गेल्यानंतर सगळं काही तसंच होतं, केबिन तीच होती, खुर्ची तशीच होती, वर्दी तीच आहे, माणूस मात्र बदलला होता। पण माणूस जरी बदलला तर वृत्ती मात्र तीच होती जशी पहिली होती। चांगुलपणाची वृत्ती, दुसऱ्यांना सहकार्य करण्याची वृत्ती आणि दुसऱ्यांना समजून घेण्याची वृत्ती, दुसऱ्यांसाठी जगण्याची वृत्ती ही मात्र त्या कर्नल राणांच्यामध्ये सुद्धा लेखिकांना जाणवलेली आहे। आणि आमच्याबद्दलची जी कल्पना आहे ती कर्नल झा यांनी त्यांना दिलेली होती, त्यामुळं त्यांनी खूप आत्मीयतेनं मनापासून त्यांचं स्वागत केलेलं आहे। समाजामध्ये जे वेगवेगळे बदल झालेले आहेत त्यांच्या मताप्रमाणे
त्यांची खंत होती. ते त्यांना सांगत होते की आमच्याकडे नवीन रुजू झालेला मुलगा जो आहे, ज्या समाजातून येतो तिथलं भावविश्व आणि इथलं वास्तव याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे, जमीन आसमानाचा फरक आहे. टी व्हीमुळे समाजामध्ये जो उथळपणा आला आहे, जो वरवरचा देखावा आला आहे आणि मोबाईलमुळे घरची प्रत्येक गोष्ट त्याला कळते आहे, या मुलांची मानसिकता सांभाळता आम्हाला खूप कठीण जातं आणि खऱ्या अर्थानं यांना सैनिक बनवणं फार जिकिरीचं होऊन जातं असे ते म्हणतात. म्हणजेच काय तर आजची जी आधुनिकता आहे ती कुठेतरी सैनिकांना आपल्या ध्येयापासून कुठेतरी डळमळीत करते आहे अशी त्यांची शंका आहे. समाजामध्ये जो टी व्हीमुळे उथळपणा आलेला आहे, वरवरचा देखावा आला आहे, त्याचाही परिणाम सैनिकांच्यावर होतो. तसंच मोबाईलमुळे काय झालेलं आहे तर आज प्रत्येक घरची गोष्ट जी आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचते आहे. त्यामुळे ते भावविवश होतात, भावनिकरित्या पूर्णपणे खचतात आणि त्याचा परिणाम त्यांच्या ध्येयावरती होतो आणि हे कुठेतरी मला चुकीचं वाटतं अशी ते शंका व्यक्त करत आहेत. मोबाईलमुळे काय होतं, आपल्या घरच्या प्रत्येक गोष्टी आपल्याला कळत असतात. आज आपण बघा, लांब असेल आणि आपल्याकडे मोबाईल नसेल तर आपल्या घरच्या प्रत्येक गोष्टी इन्व्हॉल्व होत नाही. आपण आपल्या ध्येयामध्ये पूर्णपणे बुडून जात असतो. ध्येयप्राप्तीसाठी आपण नेहमीच कष्ट करत असतो, त्रास सहन करत असतो. पण आज काय झालेलं आहे, मोबाईलमुळे आपण आपल्या प्रत्येक घरची जी गोष्ट आहे ती आपल्यापर्यंत पोहोचत असते आणि त्यामुळे आपलं कुठंतरी भावनिकरित्या मन दुबळं होत जातं, इन्व्हॉल्व होत जातो आणि ध्येयापासून कुठेतरी बाजूला होताना दिसतो. हे असं व्हायला नको आहे. मोबाईल, टी व्ही ही जी प्रसारमाध्यमं आहेत याचा परिणाम कुठेतरी आमच्या सैनिकांच्यावरती होत असतो आणि त्यांना खऱ्या अर्थानं सैनिक बनवणं हे आज आमच्यासाठी फार त्रासाचं आहे. पण मला फार आनंद होत आहे की तुम्ही सैनिकांना भेटता. म्हणजे याच्यातूनही त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही सैनिकांना येऊन भेटता, तुम्ही नेहमी येत जा. आमच्या सैनिकांना एक नवीन माणूस कळू लागला होता, आम्हाला नवीन माणूस कळू लागला होता. सैनिक कसा असतो, काय असतो, त्यांच्या मनामध्ये सुद्धा खूप आदर असतो, भावना असतात, हे आम्हाला नव्यानं कळू लागलेलं आहे. आणि बघता बघता 2008 साल उजाडल्यानंतर माझं वचन पूर्ण झाल्याची जाणीव लेखिकेना झालेली आहे. स्वतःचं वचन त्यांनी पूर्ण केलेलं आहे. अनुमावशी, ह्या आसमंतात एक सुगंध पसरला आहे. तुला जाणवतो आहे का? द्रास, कारगिल येथील युद्धात शहीद झालेल्या वीरांचं स्मारक, विजयस्तंभ, तोलोलिंगचा पहाड या सर्व हृदयस्पर्शी वातावरणातून बाहेर पडल्यावर भारावलेल्या निःशब्दतेचा भंग करत आमच्याबरोबर आलेली भाग्यश्री भाऊक होऊन उद्गारली. म्हणजे हे सगळं वातावरण आहे, आनंदी वातावरण आहे, प्रसन्न आहे, मस्त. म्हणजे एक वेगळ्या प्रकारचं जे वातावरण असतं त्याच्यामध्ये आपलं मन प्रसन्न राहतं, बरं वाटतं, समाधान वाटतं. अशा वातावरणामध्ये असतानाच तिने एक प्रश्न केलेला आहे की ह्या आसमंतात एक वेगळा सुगंध पसरलेला आहे आणि तो तुला जाणवतो का? असं अनुमावशीला, लेखिकेला प्रश्न केलेला आहे. आमच्याबरोबर आलेली भाग्यश्री भाऊक होऊन उद्गारली. कदाचित तिचं हे सोबत असावं, सोबत म्हणजे स्वतःचं मत. पण तरीही मी विचारलं, कसला गं? म्हणजे कसल्या प्रकारचा सुगंध, तुला नेमकं काय म्हणायचं आहे, असं लेखिकेने त्यांना विचारलेलं आहे. तेव्हा भाग्यश्री म्हणते, भाग्यश्री जणू आमच्यात नव्हतीच, तिचं स्वतःशी बोलणं चालूच होतं. अगं, ह्या वातावरणात भारतीयत्वाचा सुगंध आहे. इथला प्रत्येक डोंगरमाता वीरश्रीचा साक्षीदार आहे. इथल्या मातीच्या कणाकणात कारगिल युद्धाचा रोमांचकारी इतिहास आहे. तो रोमारोमात जाणवतो आहे. आत्तापर्यंत कधीच अशी जाणीव झाली नाही. देशप्रेम, देशाभिमान फक्त सैनिकांपुरताच किंवा सीमेवरच असतो का गं? आपलं आणि त्यांचं काही देणं घेणं लागत नाही का? म्हणजेच भाग्यश्री जी आहे ती त्यांच्या बहिणीची मुलगी आहे आणि तिने प्रश्न केला की इथं आल्यानंतर एक वेगळ्याच प्रकारचा सुगंध जाणवतो. तो कसला सुगंध, नेमकं तुला काय म्हणायचं आहे, असं लेखिकेने जेव्हा विचारलं तेव्हा ती म्हणते की ते एक वेगळंच म्हणजे देशप्रेम असल्याची जाणीव होते. इथे देशाविषयीचा असलेला अभिमान जागृत होतो, स्वाभिमान जागृत होतो. आणि हे फक्त सैनिकांचंच कर्तव्य आहे का? आपलं काहीच कर्तव्य नाही आहे का? हा जो देशाभिमान आहे फक्त सैनिकांपुरताच आहे का? किंवा इथेच असतो का? इथेच पाहायला मिळतो का? आपलं आणि त्यांचं काही देणं घेणंच नसतं का? असे प्रश्न त्यांनी लेखिकेला केलेले आहे. आणि खरंच हे काही अंशी खरं आहे. कारण आपण जेव्हा दैनंदिन
दैनंदिन जीवनामध्ये वावरत असतो, वागत असतो, तेव्हा आपल्याला याची जाणीव नसते. पण हे जे सैनिक आहेत, नौजवान आहेत, भारतासाठी अतोनात कष्ट करत असतात. भारत देशासाठी ते 24 तास ऑन ड्युटी असतात आणि ही कर्तव्यभूमी, कर्तव्यदक्षता त्यांच्याकडेच पाहायला मिळते. मग त्यांना याची जाणीव होते की इथं आल्यानंतरच देशाभिमान आपला जागृत होतो, इथं आल्यानंतरच देशावरचं प्रेम जागृत होतं का, म्हणजे इथंच त्याचं अस्तित्व कळतं का, त्याशिवाय आपल्याला अस्तित्व कळत नाही आहे का, किंवा देशावरचं जे प्रेम आहे ते आपल्याला आपण नेहमी दैनंदिन जीवनामध्ये जगत असताना याची जाणीव का होत नाही. सैनिकांपुरताच हा देशाभिमान जागृत ठेवायला पाहिजे का, आपलं काहीच देणं घेणं लागत नाही का, आपण भारत मातेविषयी काहीच देणं लागत नाही आहे का, अशी जी जाणीव आहे, असे जे प्रश्न आहेत ते भाग्यश्रीला मनामध्ये निर्माण झालेले आहेत आणि त्यांनी लेखिकेला हे सगळे प्रश्न विचारलेले आहेत. लेह, नुब्रा व्हॅली, पॅगॉक लेक आणि शेवटी द्रास, कारगिल अशा अव्याहत प्रवासात सतत भेटणारे, भरभरून बोलणारे जवान, त्यांची लष्करी अदब, प्रांत, धर्म, जात, भाषा अशा कुठल्याही प्रतिबंधाचा स्पर्शही नसलेले, केवळ भारतीयत्वाचा सुगंध ल्यालेले, सरहद्दीवर ठाम उभे राहिलेले आपले जवान, त्यांच्या शौर्याची, धाडसाची, खडतर साहसाची सतत आठवण राहावी म्हणून सुरू केलेल्या मिशन लडाखचं हे शेवटचं 5वं वर्ष. भाग्यश्रीच्या आणि बरोबर आलेल्या प्रत्येकाच्या मनात ही संवेदना निर्माण झाली. हे त्याचंच फलित. यासाठी केला होता अट्टहास. म्हणजे लेखिका सांगतायत सलग 5 वर्ष मी इथे येते आहे. का येते आहे, एवढा मोठा प्रवास का करते आहे, कारण या भारतीय जवानांमध्ये जी त्यांची अदब आहे, प्रांत, धर्म, जात, भाषा अशा कुठल्याही प्रतिबंधाचा स्पर्श नसलेले, केवळ भारतीयत्वाचा सुगंध ते जवळ ठेवतात. सरहद्दीवर ठाम उभे राहिलेले हे जवान जे आहेत, त्यांच्या शौर्याची, धाडसाची आणि खडतर प्रवासाची सतत आठवण राहावी, सतत मनामध्ये त्यांच्याबद्दल आदर राहावा, हीच एक जाणीव म्हणून सुरू केलेलं हे मिशन जे आहे, लडाखचं हे शेवटचं 5वं वर्ष जे आहे, या भाग्यश्रीच्या आणि बरोबर आलेल्या प्रत्येकाच्या मनात ही संवेदना निर्माण झाली. आणि हेच माझ्या या प्रवासाचं 5 वर्षाचं एक जे फलित आहे, फळ मिळालेलं आहे, यासाठी मी केलेला अट्टहास होता. म्हणजे प्रत्येकाला कळालं पाहिजे, माझ्याबरोबर जे 36 जण होते त्यांना आज ही जाणीव झालेली आहे की देशप्रेम जे आहे ते फक्त सैनिकांसाठीच नाही, तर भारतातल्या प्रत्येक नागरिकाला याची जाणीव असली पाहिजे. प्रत्येकानं देशाविषयीचं प्रेम जे आहे ते मनात जपलं पाहिजे आणि देशासाठी, भारत मातेसाठी कोणत्या ना कोणत्या रूपानं नेहमी कर्तव्य बजावलं पाहिजे. ही जाणीवच म्हणजे ह्या माझ्या 5 वर्षाचं फलित आहे, मिळालेलं मला एक चांगलं फळ आहे. कारण या सैनिकांच्यामध्ये जेव्हा आम्ही येऊन राहिलो, त्यांच्याशी बोललो, त्यांचा सगळा जो आदर आहे, सत्कार आहे, त्यांची वागण्याची पद्धत आहे, ती बघूनच आम्हाला याची जाणीव झालेली आहे. देशप्रेम म्हणजे नक्की काय, दुसऱ्यांसाठी जगणं म्हणजे काय, आपलं कर्तव्य म्हणजे काय, कर्तव्य दक्षता म्हणजे काय, आपली ऑन ड्युटी काम करणं, वेळ, आपण जेव्हा वेळ पाळत असतो तेव्हा आपण वेळेवर बोट ठेवून नोकरी करत असतो. पण या सैनिकांना बघितल्यानंतर कळतं की आपण आपल्यासाठी जगतो, आपल्यासाठी काम करतो. आणि ही जी भावना आहे कुठेतरी मनामध्ये स्पर्श करून जाते आणि हे सगळं ह्या लोकांना कळलं, याची जाणीव झाली, देशप्रेम ह्यांच्या मनामध्ये खऱ्या अर्थानं जागृत झालं. हे माझ्या या 5 वर्षाचं फलित आहे असं लेखिका म्हणतात आणि याचसाठी मी हा केलेला अट्टहास होता. गेल्या 5 वर्षात एक मात्र निश्चित जाणवलं की तिथे गेल्यावर आपला अहंकार, बडेजाव आणि प्रतिष्ठितपणाची चढलेली पूट निखळून पडता आहेत. म्हणजे आपण कितीही मोठे असो, आपल्याकडे कितीही अहंकार असू दे, आपला बडेजावपणा कितीही असू दे, तिथे गेल्यानंतर मात्र प्रतिष्ठितपणाची जी चढलेली पूट आहे, एक पांघरून आहे आपण चढवलेलं, मी खूप प्रतिष्ठित आहे, प्रतिष्ठित नावलौकिक मिळवलेलं आहे, आणि ही जी जाणीव आहे, अहंकार आहे, तिथे गेल्यानंतर मात्र पूर्णपणे गळून निखळून पडतो. लडाखच्या भिन्न भिन्न दराखोऱ्यात भन्नाट, एकाकी, रौद्र आणि हिरवळीचा
दुरान्वयानेही संबंध नसलेल्या कठीण भूप्रदेशात, दुरान्वयानेही म्हणजे दूर दूरपर्यंत कुठल्याही प्रकारचं झाड झुडूप दिसत नाही अशा ह्या भूप्रदेशात राहूनही ममत्व बंधुभाव जपणाऱ्या, नाती जोडणाऱ्या आणि ती टिकवणाऱ्या सैनिकांना भेटलं की आपली माणसं भेटल्याचा गहिवर दाटून येत आहे. आपले सैनिक हे हिरे आहेत, त्यांना आपण जपलं पाहिजे, त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहिलं पाहिजे. म्हणजे ही जाणीव जी आहे ती प्रत्येकाला झाली पाहिजे. आज आपण या पाठाच्या माध्यमातून हेच शिकायचं आहे की भारतीय सैनिक जे आहेत ते आपल्या देशासाठी अहोरात्र झटत असतात, भारत मातेसाठी ते जगत असतात. त्यांचं जे श्रेय आहे, कर्तव्य आहे, त्याला कुठंतरी आपण जपलं पाहिजे. त्यांचा स्वाभिमान अभिमान जपला पाहिजे. आपण तिथे गेल्यानंतर जो आदर सत्कार मिळाला, लेखिकांनी सांगितलं आहे की आपली माणसं, आपली जवळची माणसं भेटल्याचा आनंद त्यांनी आम्हाला दिलेला आहे. एवढं त्यांनी आमचं कौतुक केलेलं आहे, आमची काळजी घेतलेली आहे. आणि तिथे गेल्यानंतर त्या माणसांना भेटल्यानंतर जो अनुभव आला, तो अनुभव सांगताना लेखिकेचं मन जे आहे ते भरून आलेलं आहे, गहिवरून आलेलं आहे. त्यांच्या डोळ्यात अश्रू साठलेले आहेत आणि त्या म्हणतायत की आपले भारतीय सैनिक म्हणजे हिरे आहेत, त्यांना आपण जपलं पाहिजे, त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहिलं पाहिजे. म्हणजे त्यांच्या कर्तव्याची, कार्याची जाणीव प्रत्येक भारतीय नागरिकाच्या मनामध्ये असलीच पाहिजे. त्यांचे आभार मानता आले पाहिजेत आणि त्यांचे आभार मानण्यासाठी आपण सुद्धा भारत देशाचे एक नागरिक म्हणून एक तरी कर्तव्य बजावलंच पाहिजे, असं त्यांनी या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही 5 वर्ष रक्षाबंधनासाठी लडाखला ग्रुप घेऊन येत आहोत. याचं प्रचंड अप्रूप वाटून ब्रिगेडियर कुशल ठाकूर या सोहळ्यासाठी आणि आम्हाला भेटायला आवर्जून आले होते. कुशल ठाकूर म्हणजे कारगिल युद्ध जे आहे ते फत्ते करण्यासाठी, यशस्वी करण्यासाठी शिल्पकार म्हणून ओळखले जातात असे हे ब्रिगेडियर कुशल ठाकूर या सोहळ्यासाठी आणि आम्हाला भेटायला आवर्जून आले होते. 1999 मधील कारगिल युद्धाच्या वेळी कर्नल असलेले कुशल ठाकूर तोलोलिंग फत्ते करण्याच्या योजनेचे शिल्पकार होते. म्हणजे कारगिल युद्ध फत्ते करण्याचे जे शिल्पकार आहेत तेच म्हणजे कुशल ठाकूर तोलोलिंग. 1999 मध्ये जे कारगिल युद्ध झालं, तुम्हाला कळत असेल, माहीत असेल, तर या युद्धाचे एक शिल्पकार आहेत. ही कामगिरी त्यांनी अतिशय सुंदरपणे फत्ते केलेली आहे. ते आमच्यासारख्या सामान्य माणसांना भेटायला येतात, याच्याकरता मोठा सन्मान तो कोणता. आणि ते एवढे मोठे शिल्पकार जे कारगिल युद्धाचे कामगिरी जी आहे ती फत्ते करणारे हे शिल्पकार आहे, शिल्पकार म्हणून त्यांचा नावलौकिक आहे, ते आम्हाला भेटायला ह्या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार होते. आणि याच्यापेक्षा मोठा सन्मान तो कोणता, असं लेखिका म्हणतात. आमच्याशी संवाद साधत असताना ब्रिगेडियर ठाकूर आम्हाला म्हणाले, तुम्ही 5 वर्षाचा वादा केलात आणि तो निभावलात, याबद्दल अभिनंदन. पण माझा प्रेमाचा, वयाचा अधिकार आणि हक्क वापरून सांगतो, तुम्ही हे मिशन बंद करू नका. इथे नेहमी या, आमच्या तरुण जवानांना भेटा, त्यांचा हौसला बुलंद करा. तुमच्या शहरातील कुशाग्र बुद्धीच्या मुलांना सांगा, आम्हाला त्यांची गरज आहे. निदान 5 वर्ष तरी कमिशन्ड ऑफिसर म्हणून डिफेन्स सर्व्हिसेस जॉईन करा. मग पुढच्या आयुष्यात तुमचं करिअर करायला तुम्ही मोकळे आहात. तरुण मुलांना सांगा की आमच्या जवानांशी तरुण मुलींना सांगा की आमच्या जवानांशी विवाह करायला डगमगू नका. आणि मला वचन द्या की हा जो लष्कर आणि नागरिकांमध्ये तुम्ही एक भावनिक सेतू बांधत आहात, ते काम थांबवणार नाही. म्हणजे हे जे कुशल ठाकूर तोलोलिंग आहेत, कर्नल, ज्यांनी कारगिल युद्ध त्यांची कामगिरी जी आहे ती त्यांनी बजावलेली होती आणि यशस्वी केलेली होती, असे जे कुशल ठाकूर तोलोलिंग आहे ते त्यांना भेटलेले आहेत. आणि त्यांच्या या 5 वर्षाच्या प्रवासाबद्दल इथे येऊन भेटतात, सैनिकांना भेटतात, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलेलं आहे. आणि एक प्रेमाचा, वयाचा अधिकार म्हणून त्यांना सांगितलेलं आहे की हे जे तुम्ही मिशन हातात घेतलेलं आहे, सैनिकांना येऊन भेट द्यायचं, हा जो प्रवास आहे तो थांबवू नका. आमच्या तरुण जवानांना भेटल्यानंतर जो बुलंद हौसला मिळतो तो गरजेचा आहे. तुमच्या शहरातील जे कुशाग्र बुद्धीची मुलं आहेत त्यांनासुद्धा तुम्ही आवर्जून सांगा की निदान 5 वर्ष तरी एक कमिशन ऑफिसर म्हणून डिफेन्स सर्व्हिस जॉईन करा. त्यातून काय होईल तर तुम्हालाच एक डिफेन्स
काय आहे, एक सुरक्षितता किंवा संरक्षण म्हणजे काय आहे हे तुम्हाला कळेल आणि आपल्या सैनिकांच्या युनिटला सुद्धा हातभार लागेल. मग पुढच्या आयुष्यात तुमचं करिअर करायला तुम्ही मोकळे व्हाल. कमीत कमी 5 वर्ष तरी तुम्ही जॉईन झालं पाहिजे, आपलं काम केलं पाहिजे हे तुमच्या शहरातील मुलांना आवर्जून सांगा. तरुण मुलींना सांगा की आमच्या जवानांशी विवाह करायला डगमगू नका आणि मला वचन द्या की हा जो लष्कर आणि नागरिकांमध्ये तुम्ही जो भावनिक सेतू बांधत आहात, म्हणजे जो पूल निर्माण केला आहे दोघांच्या मधला, प्रेमाचा पूल, भावनेचा पूल, तो असाच कायम ठेवा, थांबवू नका. म्हणजे इथंपर्यंत येऊन तुम्ही भेटी देता, त्यामुळे काय होतं तर आमच्या जे सैनिक आहेत, नौजवान आहेत, त्यांचा हौसला जो आहे तो बुलंद होतो, मोठा होतो, त्यांना एक प्रेरणा मिळते. आणि हे जे तुम्ही कार्य हातात घेतलेलं आहे ते कायमस्वरूपी ठेवा. तरुण मुलींना आवर्जून सांगा की आमच्या जवानांशी विवाह करायला अजिबात डगमगू नका, कारण हे नौजवान जे आहेत ते देशप्रेमी आहेत, देशवेडे आहेत, देशभक्त आहेत, देशावर मनापासून प्रेम करणारे आहेत, देशासाठी जगणारे आहेत. आणि अशा ह्या देश जवानांसाठी, भारतीय जवानांसाठी विवाह करायला तुम्ही अजिबात मागे सरकू नका, असा मुलींना आवर्जून सल्ला द्या. ते म्हणतात तुमच्या मुलांना, कुशाग्र बुद्धी असलेल्या मुलांना सांगा की इथं एक 5 वर्ष तरी जॉईन व्हा, सर्व्हिस करा, म्हणजे तुम्ही पुढे जाऊन तुमचं आयुष्य, तुमचं करिअर करायला मोकळे व्हाल. पण कमीत कमी 5 वर्षाची सर्व्हिस तरी देशप्रेमासाठी, देशासाठी द्या, असं ते सांगतात. वातावरणात नीरव शांतता, अतिशय शांतता पसरलेली आहे. त्यांचा भंग करत मी आवेगानं म्हणाले, नक्की सर, हे काम मी कधीच थांबवणार नाही. तोलोलिंग पहाडीवरून वाहणाऱ्या वाऱ्याच्या झुळकेने जणू कानात हळूच म्हटले, तथास्तु, भासच तो. पण अंगावर रोमांच उठले. नकळत तोलोलिंगला सेल्यूट ठोकला, म्हणजे मनापासून ठरवलं. जेव्हा हे कर्नल बोलत होते तेव्हा एक प्रकारची नीरव शांतता तिथे झालेली होती. ती भंग करत लेखिका एका जोशामध्ये म्हणून गेला की आम्ही नक्की इथं परत येऊ, कधीच हा प्रवास आमचा थांबवणार नाही. आणि तोलोलिंग पहाडीवरून वाहणाऱ्या वाऱ्याच्या झुळकेने जणू कानात येऊन हळूच म्हटलं, असं एक भास लेखिकेला झालेला आहे की हे तुझं जे कार्य आहे, तुमची ही कामगिरी आहे, तुमचा जो हा प्रवास आहे तो कायमस्वरूपी असाच चालू राहील, असं तथास्तु जणू काही म्हटलं, असा भास झालेला आहे. आणि नकळतपणे त्यांनी तोलोलिंगला सेल्यूट ठोकला आहे. माघारी वळले ते ह्या वीरांच्या त्यागाला, समर्पणाला अधिक लायक, अधिक जबाबदार, विवेकी आणि देशाबद्दल कर्तव्याची जाण असलेले भारतीय नागरिक बनून युवकांनाही तसे बनवण्याचा आटोकाट प्रयत्न करेन, असे सैनिकांना आश्वासन देऊनच. कारण ते म्हणतात, माघारी जेव्हा जाल परतून, ओळख द्या आमची त्यांना आणि सांगा तुमच्या उद्यासाठी ज्यांनी आपला आज दिला. बघा काय म्हटले, माघारी जेव्हा जाल परतून, ओळख द्या आमची त्यांना आणि सांगा तुमच्या उद्यासाठी ज्यांनी आपला आज दिला. म्हणजे या वाक्यातला अर्थ जो आहे तो अतिशय गर्भित अर्थ आहे की त्या सैनिकांनी लेखिकेंजवळ निरोप दिला आहे. लेखिकाला ते म्हणतायत, लेखिकेने ठरवले की मी माझ्या प्रत्येक मुलांना सांगेन, देशातील, शहरातील मुलांना सांगण्याचा प्रयत्न करेन. देशाबद्दल कर्तव्याची जाणीव जी आहे ती मी इथून घेऊन जाते आहे आणि एक नागरिक म्हणून युवकांना तसा बनवण्याचा आटोकाट मी प्रयत्न करेन, असे सैनिकांना त्यांनी आश्वासन दिलेले आहे. आणि ते सैनिक जे आहेत ते त्यांना निरोप देताना म्हणतायत, जणू असं म्हणतायत की माघारी जेव्हा जाल परतून, इथून जेव्हा तुम्ही माघारी जाल, ओळख द्या आमची त्यांना, आमच्या सैनिकांची, आम्ही कसे आहोत याची त्यांना ओळख द्या आणि सांगा तुमच्या उद्यासाठी ज्यांनी आपला आज दिला, तुमच्या उद्याच्या स्वप्नांसाठी जे आत्ताचा वर्तमान काळ जगत आहे, त्यागत आहे, तुमच्यासाठी जगत आहेत, तुमच्या उद्यासाठी, तुमच्या उद्यांच्या स्वप्नासाठी त्यांनी त्यांच्या आज या दिवसाची आहुती दिलेली आहे. आणि याची जाणीव कुठेतरी तुम्ही तुमच्या नवतरुणांमध्ये, शहरातील नवीन बुद्धिमान अशा मुलांच्यामध्ये ही जाणीव कुठेतरी करून द्या, अशी अपेक्षा ते व्यक्त करतात. आणि शेवटी जाता जाता ते म्हणतायत, माघारी जेव्हा जाल परतून, ओळख द्या आमची त्यांना. हे सैनिक म्हणतायत की तुम्ही जेव्हा माघारी जाल इथून,
तेव्हा आमची एक ओळख त्या मुलांना द्या आणि सांगा तुमच्या उद्यासाठी, तुमच्या उद्याच्या स्वप्नांसाठी आज आमचा आजचा दिवस हा दिलेला आहे, अशी याची जाणीव त्या मुलांना करून द्या. म्हणजेच यातून काय सांगितलेलं आहे की देशासाठी आम्ही जगतो आहोत, तुमच्यासाठी जगतो आहोत. तुमच्या उद्याचा दिवस चांगला आनंदी होण्यासाठी, छान उगवण्यासाठी आजचा हा दिवस आम्ही देतो आहोत, आजच्या दिवसाची आहुती देतो आहोत, असं ते शेवटी सांगतात. अशा पद्धतीनं तुमच्या उद्यासाठी आपला आज देणारा सैनिक, यातून हा पाठ घेतलेला आहे. एक सैनिकांचा आदर, विश्वास आणि त्यांच्याबद्दलचं प्रेम या पाठातून लेखिकांनी व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पाठाचा नीट अभ्यास करून कृती सोडवायची आहे. कृतीमध्ये काही अडचणी आल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. काहीही तुमच्या अडचणी असतील, शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. पाठ समजला असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाळांनो, पाठ ऐकल्यानंतर, समजून घेतल्यानंतर लाईक करायला विसरू नका. आपण इथेच आज थांबतोय. कृती प्रत्येकाने सोडवायची आहे, अभ्यास करायचा आहे. ऑनलाईन अभ्यास जरी असला, कुणी शिक्षक लक्ष जरी देत नसले तरी अभ्यास करणं हे आपलं कर्तव्य आहे. सैनिक आपली भूमिका बजावत आहेत, आपण आपली भूमिका बजावायची आहे. चांगल्या मार्कांनी पास होण्यासाठी अभ्यास करायचा आहे. आणि व्हिडिओ ऐकल्यानंतर लाईक आणि सबस्क्राईब करायला बाळांनो विसरू नका. इथेच थांबते. ओके, थँक्यू.